शेतकरी मित्रांनो, आज हळदीच्या दरात मोठी हालचाल पाहायला मिळालेली आहे। काही ठिकाणी जबरदस्त भाव वाढलेले आहेत, तर काही ठिकाणी दर हे स्थिर आहेत। मग कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीचे भाव वाढलेत आणि तुमच्या भागात काय मिळतोय हळदीला बाजारभाव, पहा शेवटपर्यंत व्हिडिओ। पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे पूर्णा या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आली आहे 59 क्विंटलची। कमीत कमी दर मिळत आहे 15,500 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 16,700 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 16,100 रुपये मिळालेला आहे। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे पुढील शेनगाव, आवक आलेली आहे शेनगाव या ठिकाणी लोकल हळदीला 280 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 14,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळत आहे 16,000 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती जवळा बाजार, लोकल हळदीला आवक आलेली आहे 315 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 15,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 16,000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 66 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 15,500 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळत आहे 16,000 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे सांगली, राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 882 क्विंटलची। कमीत कमी सांगली या ठिकाणी हळदीला दर मिळत आहे 10,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 24,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळत आहे 17,000 रुपयाचा। नंतरची बाजार समिती आहे नांदेड या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 3,021 क्विंटलची। कमीत कमी नांदेडला हळदीला दर मिळाला आहे 14,800 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 18,345 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 16,800 रुपयाचा। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे भोकर या ठिकाणी आवक आलेली आहे हळदीला 4 क्विंटलची। कमीत कमी हळदीला दर मिळाला आहे 14,000 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 14,600 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 14,300 रुपयाचा।